अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला एकूण अर्थसंकल्प किती आहे, या बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे यावर एक नजर टाकूया। एकूण अर्थसंकल्प जो आज मांडण्यात आलाय अंतरिम अर्थसंकल्प आहे। हा 47.65 लाख कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे। यामध्ये व्याजापोटी 11.90 लाख कोटी रुपये सरकारला भरावे लागणार आहेत। परिवहन क्षेत्रासाठी 5.44 लाख कोटी रुपयांची तर संरक्षण क्षेत्रासाठी 4.54 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी सरकार जे अनुदान देतं ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अन्नधान्य, खतं आणि इंधन याचा समावेश आहे, त्यासाठी 3.81 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पेन्शनसाठी 2.39 लाख कोटींची तर कृषी क्षेत्रासाठी 1.46 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। शिक्षणावरचा खर्च या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत कमी असल्याची तक्रार आळवली जाते माध्यमांमध्ये। 1.24 लाख कोटी इतका खर्च शिक्षणावर केला जाईल। गृह खात्यासाठी, पोलीस दलासाठी 1.39 लाख कोटी रुपयांची तर राज्यांचा वाटा या एकूण अर्थसंकल्पामध्ये 2.86 लाख कोटी रुपयांचा असेल। आयटी आणि दूरसंचार टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी 1.15 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। कर प्रशासनासाठी, इन्कम टॅक्स प्रशासनासाठी 2.3 लाख कोटी रुपयांची तर वाणिज्य आणि उद्योग, व्यापार आणि उद्योगासाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।